हॅलो हाय नमस्ते, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि त्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आता मी तुमच्याबरोबर शेअर करते। देवदर्शन करून मन अगदी प्रसन्न झालं होतं आणि आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी। व्लॉग खरंच खूप मस्त आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। मिळाली बाबा पाण्याची बाटली, काय तर हैराण। सकाळी बरोबर आम्ही 5:30च्या दरम्यान बाहेर पडलो होतो पहाटेचं। त्यानंतर अगोदर ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे कोठे कोठे गेलो होतो, त्यामुळे आता काय सांगत बसत नाहीये। आणि आता जवळपास 12-12:30ची वेळ आहे। एवढं ऊन कडक जाणवत होतं म्हणून एका झाडाखाली थांबलो। बरे पकड तुझी जप माळाचं धर, बरं वाटतंय इथं झाडाखाली। हॅलो हाय नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आमच्या जुन्या ब्लॉगमध्ये नवीन स्वागत। जुन्या ब्लॉगमध्ये नवीन स्वागत। काय उतर की खाली, बरं वाटतंय। अगं झाडाखाली सावली मस्त वाटते इथं, ये जरासं पाय मोकळं करायचं, बसून बसून कंटाळा आला गाडीत। भाऊजींचं बघा काय चाललंय, जुगाड। मग असं थंबनेलला देऊया का? थंबनेलला देऊया, अशा प्रकारचं जुगाड करत आहेत। त्यांच्यात तर एवढी कॉमेडी असते ना, ताई, भाऊजी आणि प्रसन्नची। म्हणलं तुम्ही जर एखादा ब्लॉग चॅनल सुरू केला ना, एवढं फेमस होचाल, लय कॉमेडी असते ठिकाणी। पोचतोयच आता थोड्या वेळात, जवळच आलं। आणि आता आम्ही जाणार आहे माझ्या मावशीकडे, मामांकडे, जवळच आहे इथून। माता आज्ञा एक सांगू, थोडा वेळ झाडाच्या सावलीला विसावा घेतल्यानंतर खूप बरं वाटलं आणि तिथून पुढे मग पुढच्या प्रवासासाठी निघालो। भर दुपारची वेळ, एवढा कडक उन्हाळा जाणवत होता ना। आणि खरं सांगू का, या भागामध्ये तापमान जास्त आहे, आमच्या इकडे एवढं नाही आहे, थोडंसं कमी आहे। तर आत्ता आम्ही पोचतोय बार्शीमध्ये आणि इथे सुद्धा एका पाहुण्यांच्या घरी खूपदा बोलवलं होतं। मग ताई भाऊजी म्हटले की बऱ्याच वेळेला त्यांनी बोलवले, तर इथे थोडा वेळ थांबून आपण पुढचा प्रवास करूया। नाती जपायची खरी मजा ना अशाच भेटीमध्ये असते। थोड्याशा गप्पा, आपुलकीने केलेले स्वागत। भाऊजींच्या घरी सरबत मिळाला, मस्तपैकी थंड वाटलं, बसून जरा समाधान वाटलं। सरबत घेतल्यावर बरं वाटायला लागलं, पाणी पण तेच की, भाऊजी म्हणते आलंही बरं झालं। पाण्याची बॉटल पुरांना पाण्याची बॉटल आणखी 2 बॉटल पाणी घेऊन की गार थंड आणखी। आईला पाहुण्यांबरोबरच्या गप्पा, त्यांचं प्रेम आणि आपुलकी याचा आनंद घेत थोडासा वेळ आम्ही तिथे घालवला। आणि काय झालं होतं, सकाळपासून शूट करत असल्यामुळे मोबाईलची बॅटरी जवळपास आता संपत आली होती। निघाल्यानंतर आम्ही आलो जेवण करून, दर्शन झालं, जेवण केलं। हा पाणी थंड आहे, चांगलं पाणी घे म्हटलं। रात्री झोपले तुम्ही 3 वाजल्यापासून झोपच नाही। काय झालं, मला चार्जिंग कमी, 12% राहिली, त्यामुळे यायला जरा वेळ लागेल, कारण एवढे व्हिडिओ पेंडिंग। हो, इथे आल्यानंतर मला मोबाईल चार्जिंग लावायचं होता, पण यांच्याकडे सुद्धा रात्रीपासून लाईट नव्हती, त्यामुळे फारसं शूटिंग काय मला इथलं घेता आलं नाही। आणि किती नको म्हटलं तरी त्या काय ऐकत नाहीत। शेवटी आमची मान सन्मानाने साडी देऊन ओटी सुद्धा भरली। ही फक्त एक भेट नव्हती, त्यामागं त्यांचं प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येत होती। चला येतो, राहू दे उन्हात यायचं, असं उन्हात यायचं राहू दे म्हटलं, जातो की। हा ते पण भाऊजी म्हणले म्हणून बरं झालं। हा तेच की, चला येऊ का, या करसुंडीला। हा हा हो, नक्की नक्की चालेल। आम्ही नाही गेलो नाही।
येऊ का मग? येऊ का? चला बाय. खरं सांगायचं म्हटलं तर हा प्रवास माझ्यासाठी खरंच खूप खास होता. कारण कित्येक वर्षानंतर पुन्हा मी माझ्या आजोळच्या वाटेवर निघाले होते. या सगळ्या जुन्या आठवणी जणू उफाळूनच येत होत्या. वरचं दाब दोन कुठं आहे का? दोन रेषे ते वरचे ते दाब. उमरेची पूर्वी इकडे कशी काय? तुमच्याच गाडीत आणली. या आलो उतरतोय की. बसा. अयो घर छान बांधलंय मावशी, मस्त बांधलंय. काच टाकला काचा. पिल्लू या नारळ झाडा कशीला पलीकडे. ऐश्वर शेंगा किती वर्ष झाली बांधून तरी? नाही घर बांधून किती वर्ष? 2009 साली. बघा किती वर्ष झाली घर बांधून. मी आता पहिल्यांदा आली मावशीच्या घरी. बऱ्याच वेळा त्यांनी बोलवलं पण मलाच यायला भेटलं नाही. मस्तच छान बांधलं. दोघं पण करायला की चांगले. अरे पण खरंच फ्रेश वाटतंय जरा. कपडे काढून पाणी शूटिंग चालू केलं. टेम्परेचर कमीत कमी 45च्या आसपास आहे. त्याच्यामुळे जरा थंड आंघोळ केल्यामुळे बरं वाटायला लागलं. एवढी भयंकर गरमी आहे इकडं. भाऊजीने तर आलेले आंघोळच केली. लय गरमी आहे. जरा बरं वाटायला लागली तर मावशीच्या काल्यावर. किती लिंब आहे ती गच्च भरले झाड. असल्या उन्हाळ्याचं पण लय मान होतं. सारखी तोडू देते. आणताय ना काल निघली का आणली काय कॅरी बॅग होय ना? मध्ये कोमलला बी देते. हा घरट केलेलं. आणि सावली चांगली पडते बरं काही. तुम्ही लिंब तोडत नाही, वरती पिकलेत बघा. काय असं सरबताला लागते तेवढंच आहे ना. नाही ती फटाफट. मावशीने तेवढ्यात पण बाग छान केली बरं का. असल्या उन्हाळ्याचं पण. कढीपत्ता पण मस्त आला. होय. काय केलं बोर पडले का? नाही होऊ दे. कुठे आहे तो? हा इथं होय. हा लाईट गेल्यामुळे आत गरम व्हायला लागले. इथं बसलोय झाडाखाली. बसले खुर्चीवर. काय भाऊजी इकडं बसले लागल. त्यांनी लावलं असेल परत आहे ना. झाड होतं काढलं. प्राजक्ताचं होतं, पेरूचं होतं, आंब्याला आता आंबा लागला. काय रे उन्हाचं फिरताय? कुठे फिरताय? किरायला होय ना. या हाय. होय का. बघा मावशीनं आमच्या जेवण किती बनवलं. एकट्याच होत्या करायला. आणि हे आरू येत. आरूने मदत केली. आरूने काय काय बनवलं? काय आरू काय केलं? हा अजून मावशी एकट्या असेल तर एवढं सगळ्यांसाठी बनवले त्यांनी. तर आता मस्त असं जेवण करतो आम्ही. भाऊजी तर अगोदरच जेवले. मावशीच्या हातचं जेवण आणि तिचा प्रेमळ आग्रह हे क्षण ना नेहमीच मनात असे साठवून ठेवावेसे वाटतात. कारण आम्ही येणार आहे समजल्यानंतर नको म्हटलं तरी त्यांनी स्वयंपाक बनवून ठेवला. आणि विशेष म्हणजे त्या एकट्याच होत्या मदतीला. फक्त ही छोटीशी आरू होती. तर दोघींनी मिळून सगळ्या जणांचा स्वयंपाक बनवला. जेवण तर स्वादिष्ट होतंच, पण म्हणतात ना प्रेमाने वाढलेला घास हा कोणत्याही पदार्थापेक्षा जास्त गोड असतो. याची पुन्हा एकदा जाणीव झाली. पोट भरून जेवलो आणि निवांत अशा गप्पा मारत बसलो. तर तितक्यात लाईट गेली. लहानपणापासून होती. पार्टी चालली. प्रसन्नाने खाऊन बसलाय वाटतंय का नाही ऐश्वर? मामाने आईस्क्रीम आणले आता. हा 30% राहिली. डबल आईस्क्रीम मिळले ऐश्वरला. छान झाली आईस्क्रीम पार्टी. मावशी लिंबू तोडते.
आरू आणि मावशी तोडायला लागलेत लिंब. असू दे बाई, वर नको चढू वगैरे कॅमेराने तकलीफ. बस मावशी बस का बस झाली. सरबत्ती घ्यायला रोज पाय सुटला आरू नको वर चढू बाळा. नको वर चढू. जरा घेतलं का सगळं आपलं. तुम्हालाच काहीतरी आणावं लागते देवावर आलाय. नाही बाबा काही नसतं. देवाला जाऊन आला. मला पण नुसतं पीस घाला. पैसे काय नको. हे मावशींचं आमच्या काम असं असते बरं. आता म्हणते पैसे द्यायला लागले तिथं साड्या घ्या. आता काय करायचे. बासकी 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 मावशी बस पाया पडू दे. माघारी टाकते ना. भाऊजीने बघा गाडी चालू केली तोपर्यंत. पैसे नको. आव. नको नको. मावशींचं काम असं आहे. नको पैसे. मामाचं झालं चालू. झालं काय करायचं. साड्याला कशासाठी आता म्हणजे तर 1000 रुपये. आता गरमी जाणवायला लागली. आमचं उलट काम आहे. असं द्या. पण तुम्ही ड्रेस पळायला लागला आता बारशेला जायचं आणि असं होतंय. आता सुद्धा कारण की मला त्यावेळेस पण ऑपरेशन झालं तुम्ही पैसे दिले होते त्यामुळे तेव्हाच दवा झालं पहिल्यांदा आता घरी आलेले इथं. परत लग्नाच्या टायमाला बघू काय असं. पुण्यात पण जेव्हा माझं ऑपरेशन झालं असं ते- तेव्हा पण मावशी बघायला आल्या मला 1000 रुपये का 1500 त्यांनी दिले होते. असते म्हणून नको म्हटलं नको तुम्हाला. नको ठेवली थांबा, पाया तर पडू दे की जरा. ठीक आहे. काळजी घ्या. हं? काय बरं वाटलं येऊ भेटून भेटून आली. आता आम्ही लग्नात डायरेक्ट दादूच्या लग्नात आलो. पोरी कशा काम करतात. आता अजून आहे घरी येणार आहे. मागच्या वर्षी त्याच तारखेला आलता की. बाय बाय. माझ्या मावशींना खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत. त्यांचा हा स्वभाव आणि मोठं मन हे पाहून तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आत्ता आम्ही निघालो आहे माझ्या मामाच्या घरी. माझं जेव्हा 12वीचं शिक्षण कंप्लीट झालं होतं ना तेव्हा एक वर्षभर मी मामाकडे राहिले होते. त्यामुळे इथल्या या घराच्या खूप अशा साऱ्या आठवणी मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत. आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा इथे आल्यानंतर त्या सगळ्या आठवणी जणू काही ताज्या झाल्या होत्या. हे माझ्या मामाचं घर. वेलकम. मामाच्या घरी आलो एवढा आनंद झाला होता ना मला. किती बोलो आणि किती नाही असं झालं होतं. तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणजे व्लॉग खूप मोठा होतो आहे. त्यामुळे या पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे उद्याचा व्लॉगसुद्धा नक्की पहा. खूप मस्त आहे, छान आहे. तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये.